आज सगळ्या धनगर समाजाला वाटत होतं बीड जिल्ह्यातल्या की मी उमेदवारी करावी, पण माझ्यासाठी धनगर आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकदा उमेदवारी केल्यानं धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत। पण जर आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुणाला ताकद दिली, बळ दिलं आणि त्यांनी आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढलं तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल। म्हणून सगळ्यांनी एकमुखानं असं केलं की धनगराची उमेदवारी घेण्यापेक्षा धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी जे आपल्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आपण राहू। बजरंग बाप्पा सोनवणेंनी सांगितलं माझी उमेदवारी आणखी फायनल झालेली नाही, झाली तर मी धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नांसोबत राहील। आणि ताईंना आम्ही सगळ्यांनी फोन केला, सगळे ऐकत होते। ताईंना सांगितलं की भारतीय जनता पक्ष किंवा तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्याकडून धनगर समाजावरती नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे। या समाज मोठ्या संख्येने असल्यानंतर सुद्धा आपल्याकडून दुर्लक्ष झालंय। येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असेल आरक्षणावरती आणि याच्यावरती? त्यांनी सांगितलं जे झालं ते होऊन गेलं, पण धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी स्वतः सभागृहात लढेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पुढे असेल, आरक्षण अंमलबजावणीशिवाय मी थांबणार नाही असा त्यांनी शब्द दिला। आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की 11 तालुक्यामध्ये झेडपी मेंबर 11 असावेत, 22 पंचायत समिती मेंबर असावेत, किमान 2 सभापती पंचायत समितीचे असावेत, जिल्हा परिषद अध्यक्ष एखादं पद आमच्याकडे द्यावं किंवा या जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये धनगरांच्या पोरांना प्रतिनिधित्व करावं। मग ही संधी जर त्यांच्याकडून आम्हाला मिळत असेल, त्यांनी आम्हाला शब्द आणि लेखी दिलं आणि याप्रमाणे जर धनगरांच्या पोरांचं याच्यामध्ये पुढे फायदा होणार असेल तर एका लोकसभेच्या उमेदवारीपेक्षा धनगर समाजाच्या पोरांचं नक्की कल्याण याच्यामध्ये होईल। म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हा निर्णय माधव हा फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टर म्हणून नाही आम्ही त्यांच्यासोबत, तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, धनगर समाजाच्या पोरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।